किशोर जाधव वरोडी आणि तालुका महागाव। मी इथं पोचदेनीला तूर पाहण्यासाठी आलो शरद पाटील ठाकरे यांच्या शेतात। तर तूर अशी आहे, तूर पाहिजे कोरडवाहू तूर आहे हे, आणि पाहायला आलो तर असं झालं की बुवा पायाखालची मातीच हल्ल्यासारखं झालं। तूर अशी आहे की जमिनीपर्यंत आहे पहा पूर्ण हे। तर हिला का खर्च असा जास्ती नाही म्हणे की बुवा, त्याला विचारलं मी तर ते म्हणले काय 2 वेळेस खत दिलं म्हणले, ते DAP दिलं आणि फवारण्या केल्या म्हणले, नॉर्मल केल्या म्हणते साध्या ते बी फवारण्या। असं त्याला विचारलं तर तूर पाहासारखीच आहे। तर ते वरडून मी खास हे तूर पाहासाठी आलो इथं। तर तूर मला आवडली तर पुढच्या वर्षी हेच घ्यायची अशी इच्छा आहे तूर। बरं, कशी वाटते तूर तुम्हाला? तूर म्हणजे अशी पाहिलीच नाही आजपर्यंत कोणती आलेली, आणि विशेष म्हणजे ही तूर कोरडवाहू आहे। हो, कोरडवाहू आहे ना। आता तुम्हाला कसं सांगण्या वागण्यानं आता लोकांना बरंच खोटं वाटते किंवा खरं वाटते हे माहीत नाही, पण स्वतः जे माणूस येते आणि पाहते ते अचंबित होऊन जाते। तर ही तूर पाहून तुम्हाला कशी वाटायली? म्हणजे आता हे तर पूर्ण जमिनीला टेकलीच। हो, हे पूर्ण जमिनीला पलीकडल्या साईडनं अशीच आहे। हा, दोन्ही साईडनं भांग पडला आणि एकरी फक्त 4च किलो पेरली त्यांनी। आणि मी कसं यावर्षी यांना देणार नव्हतो, तिकडे गावाच्या जवळ घेणार होतो, परंतु हे म्हणले मला द्या, कारण मागच्या वर्षी पण यांनी ही पेरली होती, पण मागच्या वर्षी एवढी आली नव्हती, कारण यांनी मागच्या वर्षी थोडंसं दुर्लक्ष काय केलं होतं, यांनी एकदम म्हणजे असं हलक्या जमिनीत घेतली होती। हां, आणि ही जमीन सुद्धा हलकीच आहे। आणि विशेष म्हणजे या जमिनीमध्ये चुनखडी जर पाहसाल तर आता इथं बघा चुनखडी जागेवरच चुनखडी आहे। हे बघा सगळी चुनखडीच आहे, पूर्ण पांढरी चुनखडी आहे। आणि या सगळ्या चुनखडीमध्ये ही गारगोटी चुनखडी हलकी जमीन आहे एकदम। आणि या जमिनीमध्ये हे पाहून एकदम म्हणजे असे बऱ्याच जणांना वाटते की येईल की नाही। आणि 2च खतं दिली यांनी। मी त्यांना त्या दिवशीच विचारलं, हे बघा हे पूर्ण ओळ आहे, हे पूर्ण ओळ हे बघा, या काटलं त्या काटला खरंच आहे। आणि एकदम अशी पूर्ण पॅक झाली आहे। हे बघूनच शेतकरी अचंबित व्हायले। कशी वाटेल तुम्हाला हे तूर? तर आवडली, हेच घेणार आपण आता पुढच्या वर्षी। समजा तुम्ही हेच तूर घेणार? हो, आता मी कमीत कमी 15-16 किलोमीटर आलो असली। हो, 15-16 जास्तीच येते। हो, पण पायासाठी आलो, पण त्याचा असं मला काही वाटलं नाही की गमलं तिथं आल्याबरोबर शेतामध्ये आणि कमी खर्चात। आणि दुसरी गोष्ट, या तुरीला वरखत चालत नाही, म्हणजे जसं विद्राव्य खत 19-19, 0-32, 13-0-45 आणि कोरडवाहू 10.5 फुटावर त्याने पेरली। हे बघा 10.5 फुटावर, आणि 1.5 फुटाच्या 6 आवळी सोयाबीनच्या होत्या। सोयाबीन निघालं, याच्यात बलदेव 47 होतं, आणि पाणी दिलं नाही, काही नाही, फक्त 2दा खत यांनी दिलं फक्त, आणि दुसरं काहीच केलं नाही। आणि विशेष म्हणजे यायला विद्राव्य खत टाकायची गरज नाही, 19-19 वगैरे वरखत, बुरशीनाशकची गरज नाही, टॉनिकची गरज नाही, म्हणजे काही टाकायची गरज नाही याच्यावर। आणि तिसरी गोष्ट म्हणजे खतामध्ये सुद्धा आहे की नाही, म्हणजे सल्फर टाकायची गरज नाही, किंवा तुमचं मायक्रोन्यूट्रन्स टाकायची गरज नाही, आणि फवारणीतून सुद्धा मायक्रोन्यूट्रन्स, बुरशीनाशक काही टाकायची गरज नाही, फक्त कीटकनाशक इमामेक्टिन टाकायचं फुलापासून, आणि बाकी शेवटची फवारणी कोराजेनची करायची। बाकी या तुरीला कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे काहीच लागत नाही। हे बघा सर्व सारखी आली, 10.5 फुटावर आली। तर अशा प्रकारे तूर पाहून म्हणजे तुम्ही आता इतक्या दूर आले बघा, हे बघा कशी वाकून पडली, जमिनीला टेकली, पूर्ण जमिनीला टेकली, पूर्ण अशी दिसाली ना। तर यांना मागच्या वर्षी सुद्धा चांगले उतार आले, या वर्षी सुद्धा 16-17 क्विंटल येईल यांची आशा आहे। तर तुम्हाला हे पहा, तुम्ही इथं यांना 16-17 होईल की जास्त होईल यावर्षी असं तुम्हाला वाटायले? 16-17च्या वर जाईल वाटायला अंदाज आपला एक। हो, म्हणजे पूर्ण मालच असा आहे तसं वाटायला हे पूर्ण आणखीन हे पूर्ण माल आणखीन भरला नाही पूर्ण। अरे बापरे, ते पूर्ण हे ताप्यात आहे आणखीन, हे बघा। हो, नाही, पण याच मालावर तेवढा रिझल्ट येते, बाकीचा माल नाही भरला तरी चालते। आणि कोरडवाहू आहे विशेष म्हणजे, आणि दोन्ही साईडला पहा कशी पडली वाकून, 10.5 फुटावर पूर्ण पॅक झाली ते। तर एवढ्या दूर येऊन तुम्ही म्हणजे समाधानी आहात एकदम? खुश असं म्हणजे असं गमलं जरा, म्हणजे पाहण्याला असं म्हणजे की घेणार तर पुढच्या वर्षी हेच घेणार। आता ही प्रक्रिया करायसाठी URUB करायसाठी आता याला आम्हाला न्यावं लागते, आणि URUB मध्ये त्याची उत्पादन शक्ती 3 पट वाढते, रोगप्रतिकार शक्ती 3 पट वाढते, बलवान बनवते, नंतर उगवणशक्ती तपासून मग आपण ते पेरणीसाठी वापरतो। लालच होते ना? हां, लाल, आणि ट्रिपल फिल्टर असते पेरताना, कारण पहिल्या फिल्टरमध्ये काडी कचरा काढायचा, दुसऱ्या फिल्टरमध्ये माती फुटके दाणे काढायचे, तिसऱ्या फिल्टरमध्ये बारीक दाणे, म्हणजे एकदम 100 किलो मागे 70 किलोच माल निघला पाहिजे, आणि बाकीचा रॉ मटेरियलमध्ये गेला पाहिजे। म्हणजे पेरताना आपल्याला 100% उगवण झालीच पाहिजे, अशा प्रकारे पेरायचा।
आणि किडा पण एकही दिसेल किडा एकही येत नाही आणि दुसरं पण नाही पानावर. नाही रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असल्यामुळं पानाची जाडी आहे ना आपल्याला भरपूर वाढलेली दिसते. हे बघा आता हिचा कालावधी संपला, कुठं कुठं शेंगा वाळल्या, हे बघा पूर्ण शेंगा वाळल्या, 4-5 दाण्याच्या शेंगा आहेत पूर्ण. आणि आता हे पानं हिरवं आहे की नाही, हे रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे युआरबी प्रक्रियेमुळे हे पान जाड येते. याच्यात रस शोषक करणारे किडे याला रस शोषण करत नाहीत, पाणी गुंडाळणारी आळी येत नाही आणि आळीचा अटॅक सुद्धा येत नाही, बुरशीचा अटॅक येत नाही. पहा दाणे कसे जाड एकदम टपोरे भरले, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि शेंगाचं प्रमाण भरगतचं आहे. एका घोसामध्ये 4-5 शेंगा आहेत, 5-5 दाण्याच्या, 4-4 दाण्याच्या अशा प्रकारे आहेत. आपण बघू शकता इथं, हे बघा अशा प्रकारे, हे बघा 5 दाण्याच्या शेंगा बघा आहे, 4 दाण्याच्या पण आहे, 5 दाण्याच्या पण आहे आणि भरगतचं भरले आहेत. कोरडाऊल आहे, फक्त उशिरा पेरली यांनी 12 जुलैपासून 16-17 जुलैपर्यंत उशीर झाला. आणि खताची मात्रा फक्त 2दा द्यायचं काम आहे, नंतर द्यायची काम नाही. आणि फवारण्याचे पैसे, टॉनिकचे पैसे, वरखताचे पैसे, सल्फरचे, मायक्रोन्युट्रियन्सचे 10 किलोच्या बॅगा काहीच लागत नाही. बघा कशा प्रकारे वाकून पडली. पूर्ण सगळीकडे पूर्णच प्लॉट आहे ना, एकदम म्हणजे जबरदस्त व्हरायटी आहे शिवनेरी 45. कशी वाटेल तुम्हाला? नाही ना, मनच प्रसन्न झालं. हेच तूर घेणार. हा.